आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. जून महिन्याच्या अखेरीस पाऊस झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे सुमारे 2 लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या असून आधीच पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या पिकांवर पाण्याअभावी कोमेजण्याची वेळ आली आहे. ओलिताची सुविधा असलेले शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत असले तरी विहिरींचीही पाणी पातळीत घट असल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. बियाणे उगवण न झाल्याच्या तक्रारीनंतर यवतमाळ जिल्ह्यात बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर या कंपन्यांविरुद्ध 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या तपासणीत संबंधित बियाणे अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले असून बियाणे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख इथं अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा तब्बल 17,82,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय. बनावट लेबल लावून ही उत्पादने शेतकऱ्यांना विकली जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. राजकीय घडामोडींमध्ये यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विकास कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या पक्षानंतर जिल्ह्यातील राजकीय तणाव तापले असून उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध तालुक्यांमध्ये आढावा घेतला. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया गांभीर्याने पूर्ण करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांनी शाहू महाराजांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे लखीशाह बंजारा यांच्या 446व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या त्याग, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. यवतमाळहून आषाढी वारीसाठी 2 विशेष उपक्रमांना प्रारंभ झाला. सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग वारकऱ्यांची पंढरपूर वारी उत्साहात रवाना झाली. पूर्णपणे दिव्यांगांची ही वारी राज्यातील पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. तसेच क्रीडा भारती सायकल ग्रुपची सायकल वारी ही विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाली. पर्यावरण संवर्धनासाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनने एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे यवतमाळमध्ये स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात गो संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान ग्रामीण अधिनियम 2025 अंतर्गत ग्रामपंचायत कापरा इथं जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वर्षातून 125 दिवस रोजगाराची हमी आणि विविध विकास कामांची माहिती यावेळी देण्यात आली. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा आणि जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी सातत्याने करावी असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 36,50,00,000 रुपयांची निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. राज्य शासनाने पुसद येथील नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली असून पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव या 4 तालुक्यांचा या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना दिले. कर्ज मंजुरी प्रक्रियेत अनावश्यक अडथळे निर्माण करू नयेत असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच जिल्ह्याचे पालक सचिव धीरज कुमार यांनी सर्व विभागांच्या आढावा बैठकीत लोककेंद्रित प्रशासन राबवून नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत आणि वाचक स्वर होता धैर्यशील मेश्राम यांचा.